पहलगाम हल्ल्यातील पर्यटक कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंवर थोड्याच वेळात पुण्यात अंत्यसंस्कार। दोन्ही कुटुंबियांना अश्रू अनावर। अंत्यदर्शनासाठी नातेवाईक मित्रमंडळींची गर्दी। शरद पवारांनी घेतलं संतोष जगदाळेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। जगदाळेंच्या पत्नीसह कुटुंबियांचं केलं सांत्वन, तर कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबियांनाही पवारांनी दिला धीर। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सर्च ऑपरेशन सुरूच। कुलगाम तंगमराग भागामध्ये शोध घेराव मोहीम। टीआरएफचे 2-3 दहशतवादी असल्याची माहिती। बैसनरला जोडणाऱ्या सर्व मार्गांवर शोध मोहीम। पहलगाम हल्ल्यानंतर नौदलाच्या वेस्टर्न कमांडला आणि संपूर्ण वेस्टर्न युद्धनौका ताफ्याला अलर्टच्या सूचना। सर्व नौसैनिक अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग A1A बंद। श्रीनगर जम्मू प्रवासासाठी लागतात तब्बल 20 तास। पहलगाम हल्ल्याचा पर्यटकांना मोठा फटका। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी सीमा बंद। भारत सरकारचा मोठा निर्णय। अटारी सीमा बंद झाल्यानं स्थानिक व्यवसायावर परिणाम। सातारा जिल्ह्यातील 7 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले। 7ही पर्यटक सुखरूप असल्याची महेश कुलकर्णींची झी24 तासला माहिती। आणि गौतम गंभीरला इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी। 22 तारखेला धमकीचे 2 ईमेल आल्याची माहिती। धमकी प्रकरणी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल।